तर मी आहे गौरी, तुमचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. तर आज मी खूप दिवसाने ब्लॉग स्टार्ट करत आहे. आज मी दिवसभरात काय काय होतं आहे ते तुम्हाला नक्की शेअर करते. तर मी आता बनवत आहे आप्पे. तर मी तुम्हाला आप्पे कशी बनवते ते दाखवते. आप्प्याचं बॅटर बनवून ठेवलेलं आहे. त्यात मी टॉमॅटो, एक कांदा आणि थोडीशी कोथिंबीर आणि मिरची आणि लसूण मिक्सरमध्ये काढून टाकलेलं आहे. तर थोडं मीठ, हळद आणि सोडा टाकलेला आहे. तर इथं मी बघा इथे आपण 5-10 मिनटं झाकण ठेवल्यानंतर आप्पे काढूयात आपण. आता शकता आपले आप्पे किती छान आणि किती कुरकुरी झालेले आहेत. तिकडे पण बनवायला ठेवलेले भांडं, त्याबरोबर खोबऱ्याची चटणी आहे. मी आलो आहे आमच्या शेतात. तर हे बघू शकता, आम्ही हे आहे सीताफळाला हे केलेलं आहे, छाटणी केलेली आहे बघू शकता. आणि आता सीताफळाला मी पाणी सोडलेलं आहे. आता आमच्या मोटरीचं पाणी उरायला इकडं, आणि हे असं आम्ही याला सोडत आहे आमच्या सीताफळांना. तर बघू शकता आता आमची डाळिंबाची पण छाटणी झालेली आहे. तर बघा इथे खूप असं म्हणजे काड्या पडलेल्या आहे डाळिंबाच्या. तर आता ह्या काड्या सर्व मला ह्याने गोळा करायच्या. याने ह्या काड्या गोळा करायच्या. चलो काम सुरू. तर मी काम सुरू करते. बघत आहे वस्तरी भरली का नाही. मी आता त्यांच्याकडे जाऊन येते. वस्तरी म्हणते काय भरलं म्हणले वस्तरी वसरी. हा वस्तरी भरली की नाही ते बघायला लागते. वस्तरी म्हणते. तर बघू शकता आमचं तर पाणी झाडांना पाणी चालू आहे. थोडं ओढलंय मी आता त्या दाताळाने. काही राहिलंय आता ओढायचं. तर आता ना लसणाला आम्हाला राख टाकायची आहे. तर आता मी राख आणायला चालले. म्हणजे जी आपली चुलीतली राख असते ना, ती आपल्याला याला टाकायची लसणाला. असं म्हणतात की ती राख टाकली का लसणाला तर लसूण ना चांगला येतो आणि त्याची वाढ पण चांगली होते आणि मोठा होतो लसूण. तर आता आम्ही आता ही मी राख घेतली, चालले आता. राख म्हणजे घरूनच आणली ती आम्ही, सॉरी पडली असते आता. तर आता चालले मी राख घेऊन टाकायला. हे जे डाळिंबचं दिसतंय ना आम्ही ते ओढलेलं, इतके काड्या आहे याला, इतके काटे असतात ना त्यामुळे मी थोडंच ओढलं. बाकीचं आता बघू कधी येतं कसं ओढायचं काय. आज खूप दिवसांनी ब्लॉग घेऊन येते मी. मध्ये मी आजारी होते त्यामुळे मला ब्लॉग शूट नाही करता आला. ब्लॉग शूट नाही करता. तर बघू शकते मी ते राख टाकत आहे. खाली वाकून टाक बस खाली.
उड राहिली बस खाली. अहो अशीच उडत असते ती टाकतानी. खाली बसून कोणी राख टाकली होती का? मग काय उभं राहून टाकीत असते करा. बस खाली वाघ बुडली नाही बाईन. व्हिडिओच्या मार्फत लोकांना कळण तरी मी काम करते. व्हिडिओसाठी ना, व्हिडिओ पुरतं ना. कोणते व्हिडिओ पुरतं मी? लोकांना कळलं पाहिजे ना. मग सत्य पूर्ण अशी टाक. एकाच वाचले सगळे संपेशन तर काय टाकशील. ही उडालेली ना त्यालाच उडत अरे नको दे नको पटापट आवडचं. तर बघू शकता माझे तर राग टाकून झालेली आहे. बघू शकता मी किती माझ्या हाताने ते भरले बघा, खराब झाले. तर राग का टाकतात असं समजा तुम्हाला प्रश्न पडला असेल लसणाला राग का टाकतात. तर जो राग अशासाठी टाकतात की लसणातला जो ओलावा असतो ना तो टिकून राहण्यासाठी. त्यामुळे राग टाकतात. आणि त्या ओलावा टिकून राहिला तर मग लसूण पोचतो, म्हणजे लसूण जाड होतो, त्याच्यामुळे राग टाकतात. तर आता माझं राग टाकून झालेली आहे. श्रीमंतांना घेऊ नका व्हिडिओमध्ये. आता आम्ही एकच राहिली सरी आता भरायची सीताफळाची, ती भरून झाली का आता आम्ही घरी जाणार. बघ आता मी तुम्हाला राग टाकलेली दाखवते माझी. मला ते शूट नाही करता आले, जास्त शूट नाही केलं मी कारण मला राग टाकायची होती. तर बघू शकता मी अशी राग टाकलेली आहे. आता हाताला का टोचत होत, त्यामुळे आता ट्रॅक्टरने ओढायचं काम चालू आहे. दाखवते मी आमचं ट्रॅक्टर. तिकडे आमचं ट्रॅक्टर आहे. ह्या ट्रॅक्टरने हे ओढायचं काम चालू बाहेर आता, कारण खूप त्याला काट आहे, ते हाताने ओढत नाही. तर आम्ही आता शेतातून घरी चाललो